सर्व महापुरुषांना आणि त्यांच्या विचारांना अभिवादन करतो। देशासाठी शहीद झालेल्या सर्व जवानांना या मंचाच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो। परभणी जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व बहादर मायबापांना मी रविदासाच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। दोस्तांनो, मंचावर आपल्याला गर्दी झालेली दिसत असेल। आपण म्हणत असाल की बाळासाहेबांच्या स्टेजवर हजारोंची जी काय गर्दी आहे, कुणी राष्ट्रवादीला कंटाळलेला आहे, कुणी काँग्रेसला कंटाळलेला आहे, कुणी भाजपला कंटाळलेला आहे, कुणी शिवसेनेला कंटाळलेला आहे आणि सगळ्यांना सोडून देऊन आता एक देशामध्ये जे विश्वास निर्माण झालेला आहे त्या विश्वासाचं नाव आहे बाळासाहेब आंबेडकर। आणि म्हणून सर्व जाती धर्माच्या सर्व संघटनाचे पदाधिकारी, सर्व संघटनाचे नेते या वंचित बहुजन आघाडीच्या मंचावर या ठिकाणी एकामागून एक येत आहे। हे कामून येत आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या अगोदर एक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक परंपरा निर्माण झालेली होती, एक प्रथा निर्माण झालेली होती की या ठिकाणच्या काँग्रेसवाल्याची माय जर गर्वावर राहिली, राष्ट्रवादीवाल्याची माय जर गर्वावर राहिली तर तिसऱ्या महिन्यामध्ये तिच्या पोटाला कुकू लावला जायचा की ज्यावेळेस तिची डिलिव्हरी होईल आणि मुलगा जन्माला येईल त्यावेळेस हे कुणीतरी कॅबिनेट मंत्री म्हणून येणार झाला। भाजपच्या माईला दिवस गेले की कुंकू लावला जायचा की मुलगी जन्माला आली तर देशाची महाराष्ट्राची ग्रामविकास मंत्री होईल म्हणून। म्हणजे त्यांच्या माईला दिवस गेले की कुंकू लावायचं आणि सांगायचं की आता जन्मल्याच्या नंतर कॅबिनेट मंत्री, नाही जोड लागला तर राज्यमंत्री, तेही जर हुटकलं तर या जिल्ह्याचा खासदार आमदार वगैरे कुठलं ना कुठलं तरी पद ते ठरलेलं असायचं। आणि आमची माय जर गरोदर राहिली तर आम्ही कुंकू लावून जर सांगायला गेलो, अरे आमचं खूप मोठा धनगर समाजाची ताकद आहे, या ठिकाणच्या माळ्याची ताकद आहे, आम्ही सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो। त्यावेळेस सांगितलं जायचं की तुझ्या पोटी जर बाळ जन्माला आलं तर त्याला ऊस तोडायला पाठवायचं म्हणून। पोरगी जन्माला आली तर तिचं लग्न लावून तिला वीट भट्टीला पाठवायचं। म्हणजे आमच्या माईच्या पोटीला जे जे काही लेकरू जन्माला येईल, ते मुलगा असेल की मुलगी असेल, त्याचं लिहिलेलं असायचं की ह्यानं ऊस तोडायला जायचं किंवा वीट भट्टीवर जायचं, नाहीतर मेंढर सांभाळायचे नाहीतर डुकर सांभाळायचे। म्हणजे आमचा जन्म झाल्याच्या नंतर आमच्या वाट्याला हे आलेलं होतं। आणि बाळासाहेबांनी हे सगळं चित्र बघितलं की जर महाराष्ट्रामधला 60-70% समाज जो या महाराष्ट्राचं चित्र बदलू शकतो, ज्या या महाराष्ट्राची देशाची सत्ता बदलू शकतो, त्या सर्व समाजाची मोड बांधली आणि आपल्याला सगळ्याला एक ताकद दिलेली आहे की मी आज मांगाचं या मंचावर बोलत आहे। महाराष्ट्रातल्या तमाम संघटना बाळासाहेबांच्या सोबत आलेल्या आहेत। आम्ही कामून सोबत आलो, आम्ही कामून बाळासाहेबांच्या सोबत आलो की मातंग समाजाची लीडरशिप जय लहुजी घालायची। कुणी नितीन गडकरीच्या पाया पडायले, कुणी उद्धव ठाकरेच्या पाया पडायले, कुणी लोटांगण घालत घालत कुणा त्या फडणवीसच्या वाड्यावर लोटांगण घालायले। अरे जर लहुजीचं नाव घेत असताल, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असताल, अण्णाभाऊचं नाव घेत असताल, तर बाबासाहेबांचा, महात्मा फुलेंचा, शाहूराजांचा विचाराचं सरकार आणणाऱ्या बाळासाहेबांसोबत तुम्ही आलं पाहिजे। हा विचार आम्ही महाराष्ट्रातल्या गावोगाव घेऊन जात आहोत।
आणि म्हणून मंचावर राजे क्षीरसागर असेल, अजिंक्य चांदणे असेल, जोशीलाताई लोमटे असेल, रामचंद्र भरंडे असेल, सचिन बगाडे असेल, अशोक अल्लाट असेल, महाराष्ट्रातले सर्व संघटनाचे प्रतिनिधी बाळासाहेबांच्या सोबत आलेलो आहोत. आणि बाळासाहेब, मी तुम्हाला शब्द देतो, मांगाच्या बद्दल फार काय बुद्धाचे लोक चांगलं बोलत नाहीत. त्याचं कारण काय ते म्हणतात मांग ते मांग भलतीच खबर सांग. आता तसं नाही. आता मांगाचे सुद्धा पोरं हुशार झालेले आहेत. त्यांना फुले शाहू आंबेडकर कळू लागलेला आहे. आणि म्हणून जे भलतीच खबर सांगू लागलेले आहेत त्यांना सुद्धा सोबत येऊ द्या, कारण ते लय कामाचे आहेत. पुरा गाव खराब बी करू शकतात आणि चांगलाही करू शकतात. म्हणजे हे कवा काय सांगेल ह्याचा नियम नाही. आणि म्हणून त्यांना गावागावामध्ये तुम्हाला सांभाळायचंय. मांगाच्या प्रत्येक माणसाला गाडीत बसून बाळासाहेबांच्या सभेला आणायचं, बाळासाहेबाला दाखवायचं. पहिलं काय झालं, बाबासाहेबाला भेटायला जाताना तुम्ही आपल्या प्रत्येक गावातून बुधाचे आले आणि आपल्या बाबासाहेबाला भेटले आणि निघून गेले. मांग आपल्या गावातच राहिले. म्हणून तुमची जबाबदारी गावातल्या बुद्धांची फक्त बुद्धांना सोबत आणायचं ही जबाबदारी नाही. तर गावातला माळी असेल, गावातला वडार असेल, गावातला कैकाडी असेल, त्याला बाळासाहेबांच्या सभेला घेऊन यायचं आणि बाळासाहेबांचे विचार त्याच्या कानात गेले पाहिजेत ही माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे. आणि भारीप असेल, एमआयएम असेल, तुम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचा विचार गावागावामध्ये गेला पाहिजे. आणि गावागावातला 18 पगड जातीचा माणूस वंचित बहुजन आघाडी सोबत जोडला पाहिजे. आणि कोण म्हणतंय की किती जागा तुम्हाला देणार आहेत? अरे सगळ्याच जागा बाळासाहेबांच्या लागणार आहेत. म्हणून कुणाला भीक मागण्याची गरज नाही. तुम्ही आम्हाला किती देणार आहात? आता पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेबांना सांगितलंय, ज्या जागा आम्ही जाहीर केल्यात त्या जाहीर केल्या, त्याच्यामध्ये कुठेही निगोशिएशन होणार नाही. तुम्हाला जर उरलेल्या जागेवर जर निवडून यायचं असेल तर तुम्ही येऊन आम्हाला सांगा की आम्हाला युती करायची. एवढा बहादर बाणेदार स्वाभिमानी नेता असल्यामुळे आम्ही सर्व मांगाचे दुबळी लिडरशिप न करून या ठिकाणी बाळासाहेबांच्या सोबत आलेलो आहेत. आणि बाळासाहेबाला आम्ही सर्व साथ देणार आहोत. एवढं मी बोलतो आणि थांबतो. जय लहुजी, जय भीम, लाल सलाम.